वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मीन्स चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी संदर्भात काही प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो. अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आपण जे आहेत ते प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर हे बघा मित्रांनो, यापूर्वी आपण 9 व्हिडिओ अपलोड केलेले आहे, प्लेलिस्टसुद्धा तयार केलेली आहे. हे सगळे व्हिडिओ जे आहे तुमच्यासाठी आपण फ्रीमध्ये अवेलेबल करून देत आहोत मित्रांनो. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. हे बघा प्रश्न क्रमांक 1. प्रत्येक प्रश्न जे आहे ते पूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहे मित्रांनो. आणि जशा प्रकारे कठिण्य पातळी असते शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाची, तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. म्हणजे एकदम इम्पॉर्टंट प्रश्न हे काय आहे असणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. व्याख्या दिलेली आहे की मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे. ऑप्शन दिलेले आहे आपल्यासमोर: वॉटसन, स्किनर, वुडवर्थ किंवा गार्डनर. तर हे बघा मित्रांनो, मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले. तर आपला जे ऑप्शन असेल मित्रांनो, आपला जे उत्तर असेल पर्याय क्रमांक ब, स्किनर. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी काय असेल आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. आता दुसरा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणते कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरेल, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन दिलेले आहे: शालेय सहलीचे अहवाल लेखन करणे, दिलेल्या संकल्पनावर आधारित मौलिक नाटक लिहिणे, पाठ्यपुस्तकात दिलेले सर्व विषय सोडविणे किंवा शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापन करणे. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न कसा आहे की प्रतिभावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणते कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरेल. तर हे बघा मित्रांनो, प्रत्येक कार्य काय आहे ते या ठिकाणी उपयुक्त आहे, परंतु सर्वाधिक उपयुक्त कार्य जे असेल ते असेल पर्याय क्रमांक 2 की दिलेल्या संकल्पनावर आधारित मौलिक नाटक लिहिणे. म्हणजे पर्याय क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक बी जे असणार आहे मित्रांनो आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला. हा प्रश्न मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे की बाल केंद्रित शिक्षणाचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला. पर्याय दिलेले आहे: एरिक्सन, जॉन डुई, B.F. स्किनर किंवा थॉर्नडाईक. तर हे बघा मित्रांनो, बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार जॉन डुई यांनी केला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 इज द राईट आन्सर. यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आता चौथा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की अध्ययन संदर्भात स्कॉल फोल्डिंग ही संज्ञा किंवा संज्ञा काय सूचित करते, अशा प्रकारे येथे दिलेलं आहे मित्रांनो. तर हे बघा, ही संज्ञा कोणाची आहे सर्वप्रथम असा प्रश्न तयार होतो. तर वायगोस्की आपला काय असेल मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे: अगोदर अध्यापन केलेल्या पाठ्यविषयाची पुनरुक्ती, वयानुरूप शिक्षण देणे किंवा अनुभवीकडून अध्ययनार्थ्याला अध्ययनात अडचणीपुरती मदत करून प्रेरणा देणे किंवा विद्यार्थ्याकडून होणाऱ्या चुकांचा शोध घेणे. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि जे बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो की अध्ययन संदर्भात स्कॉल फोल्डिंग किंवा फोल्डिंग ही संज्ञा काय सूचित करते. तर हे बघा, अनुभवीकडून अध्ययनार्थ्याला अध्ययनात अडचणीपुरती मदत करून प्रेरणा देणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सी जे असेल मित्रांनो आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की बालमानसशास्त्रानुसार विकासाची कोणती अवस्था सर्वात जास्त गुंतागुंतीची व कठीण आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि पर्याय दिलेला आहे: शैशवावस्था, बाल्य अवस्था, कुमार अवस्था किंवा तारुण्य अवस्था. तर हे बघा मित्रांनो, बालमानसशास्त्रानुसार विकासाची कोणती अवस्था म्हणजे गुंतागुंतीची किंवा कठीण आहे. तर पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे कुमार अवस्था. ऑप्शन क्रमांक 3 आपला जे असेल मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आपण या ठिकाणी काय आहे पाहत आहोत मित्रांनो. कोहलबर्गच्या मते शिक्षक बालकातील नैतिक मूल्यांचा विकास कोणत्या मार्गाने करू शकतो. नैतिक विकास का सिद्धांत किसका है?
कोहलबर्ग आहे. नैतिक विकास ही उपपत्ती कोणाची आहे तर कोहलबर्ग यांची आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. विशिष्ट वर्तन करण्याच्या कठोर सूचना देऊन धार्मिक शिक्षण देणे, शाळेच्या भिंतीवर सुविचार लावणे किंवा नैतिक मुद्द्यावर विद्यार्थ्यात चर्चा घडून आणणे. तर हे बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 6 जे असेल ते आपला काय असणार आहे, पर्याय क्रमांक 6चे जे ड उत्तर असेल मित्रांनो, आपला योग्य उत्तर असणार आहे की प्रश्न क्रमांक 6 नैतिक मुद्द्यावर विद्यार्थ्यांच्या चर्चा घडून आणणे आपला काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 7. प्रश्न विचारलेला आहे की शेष अवस्थेची खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. तर हे बघा मित्रांनो, शेष अवस्था म्हणजे 0 ते 2 वर्षापासून पर्यंत जे असते मित्रांनो ते शेष अवस्था असते. शेष अवस्था खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहे. शेष अवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. तर हे बघा, जिज्ञासा प्रवृत्ती, अनुकरणातून शिकणे, चिंतन प्रक्रिया, भाषिक व्यवहारास सुरुवात. तर हे बघा मित्रांनो, भाषिक व्यवहारास सुरुवात हे काय असणार आहे, बरोबर असणार आहे. जिज्ञासा प्रवृत्ती हे सुद्धा काय आहे, योग्य असणार आहे. आणि अनुकरणातून शिकणे हे सुद्धा बरोबर आहे. परंतु या ठिकाणी चिंतन प्रक्रिया, शेष अवस्थेत चिंतन प्रक्रिया नसते, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 काय असेल मित्रांनो, आपला बरोबर उत्तर असणार आहे. आता ZDP ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्राशी निगडित आहे. आता हे बघा, ZPD इतका फक्त लक्षात ठेवा मित्रांनो. आणि ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी निगडित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे वायगोस्की, पियाजे, ब्रुनर किंवा वुडवर्थ. तर हे बघा मित्रांनो, वायगोस्की काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 9वा प्रश्न दिलेला आहे की विकास ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. या विधानाशी संबंधित तत्व कोणते. हे बघा मित्रांनो, विकास ही कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. या विधानाशी संबंधित तत्व कोणते प्रश्न असा आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे. स्थूलाकडून सूक्ष्मकडे तत्व, सातत्याचे तत्व, अंतरक्रियाचे तत्व किंवा समीपतेचे तत्व. तर हे बघा मित्रांनो, विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला, सातत्याचे तत्व बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी दिलेला आहे की सुप्त अध्ययनाची कल्पना खालीलपैकी कोणी मांडली. हे बघा मित्रांनो, मोस्ट IMP प्रश्न आहे की सुप्त अध्ययनाची कल्पना खालीलपैकी कोणी मांडली. ऑप्शन दिलेला आहे कर्ट लेविन, टॉलमॅन, पावलोव किंवा क्लर्क हल अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहे. आणि योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो टॉलमॅन. पर्याय क्रमांक ब काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पाहूया पुढचा प्रश्न. आता हे बघा मित्रांनो, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संदर्भात आपण काही स्पेशल क्वेश्चन सेट तुमच्यासाठी या ठिकाणी आणले आहोत मित्रांनो. जशा प्रकारे आपले हिंदीचे नोट्स आणि हिंदीचे क्वेश्चन सेट आहे मित्रांनो, तशाच प्रकारचे आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉगॉजी संदर्भात सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2 साठी अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन सेट तयार केलेले आहे मित्रांनो, ज्यात तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्लस आमच्याकडून जे बेस्ट क्वालिटी क्वेश्चन आहे मित्रांनो ते क्वेश्चन ॲड करण्यात आलेले आहे. जशा प्रकारे 2013 ते 2024 पर्यंत परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहे मित्रांनो, तशाच प्रकारचे प्रश्न काय आहे या ठिकाणी ॲड केलेले आहे. म्हणजे जवळपास तुम्ही हे 10 प्रश्नपत्रिका सोडवा मित्रांनो आणि तुमचे पासिंगचे जे चान्सेस आहे मित्रांनो ते 100% होऊ शकतात. हे बघा, अशा प्रकारे हे तुम्हाला परचेस करावं लागेल मित्रांनो. या ठिकाणी दिलेलं आहे की एकूण 10 प्रश्नसंच आपल्याला भेटणार आहे. प्रत्येक संचात तुम्हाला 30 महत्त्वपूर्ण प्रश्न CDPच्या सेक्शनमध्ये म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या सेक्शनमध्ये पाहायला मिळेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त हे प्रत्येक प्रश्न प्रत्येक सेट तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो. आणि प्राईस फक्त आहे 199 रुपये. 199 रुपये तुम्हाला हे 10 प्रश्न सेट भेटणार आहे मित्रांनो. आणि यापूर्वी जर तुम्ही हिंदीचे नोट्स किंवा हिंदीचे क्वेश्चन सेट परचेस केलेले असेल तर तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट त्या ठिकाणी सुद्धा मिळणार आहे. आणि मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही जस्ट आम्हाला हाय करा. तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून जस्ट स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला लगेच जे आहे मित्रांनो PDF भेटेल. अशा प्रकारे तुम्ही याला काय आहे परचेस करू शकतात. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक
11. आता 11वा प्रश्न जे आहे मित्रांनो ते म्हणजे 2013च्या परीक्षेमध्ये विचारलेले काही 5 प्रश्न पण या ठिकाणी पाहणार आहोत की हार्वर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून डॅश डॅश वर्षापर्यंत खूप असतो. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. हार्वर्ड आणि रॉथवे यांच्या मते जन्मापासून डॅश डॅश वर्षापर्यंत खूप जास्त असतो कोणता विकास? शारीरिक विकास. तर ऑप्शन क्रमांक 2 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे हार्वर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जे आहे ते जन्मापासून 2 वर्षापर्यंत खूप असतो. अशा प्रकारे काय असेल मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की मूळ बौद्धिक कुवत सारखी असणाऱ्या 2 मुलांपैकी एक अत्यंत सामान्य वातावरणात व दुसरे समृद्ध वातावरणात वाढले तर अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे दोघांचा विकास कशा प्रकारे होणार अशा प्रकारे हा काय 2013च्या म्हणजे 2013च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता. 4 ऑप्शन दिलेला आहे. दोघांचा विकास सारखाच होईल हे चुकीचा या ठिकाणी असणार आहे. पहिल्यांचा विकास दुसऱ्यापेक्षा चांगला व जास्त होईल हे सुद्धा काय मित्रांनो चुकीचा दिलेला आहे. कारण की मूळ बौद्धिक कुवत सारखी असणाऱ्या 2 मुलांपैकी एक अत्यंत सामान्य वातावरणात व दुसरे समृद्ध वातावरणात म्हणजे पहिला कसा आहे तर सामान्य वातावरणात वाढलेला विद्यार्थी आहे आणि दुसरा जे विद्यार्थी आहे ते समृद्ध वातावरणात वाढलेला विद्यार्थी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तर हे बघा दुसऱ्यांचा विकास पहिल्यापेक्षा चांगला व जास्त होईल हे काय असणार आहे आपला या बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी सुद्धा राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न पियाजे संदर्भात या ठिकाणी विचारलेला आहे. 2013च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न सुद्धा विचारण्यात गेला होता की पियाजेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरविलेल्या टप्प्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या टप्प्याचा समावेश नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहे शब्दपूर्व अवस्था, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, अमूर्त क्रियाकाल अवस्था, बौद्धिक विकासाची अवस्था. तर हे बघा मित्रांनो पियाजेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेल्या टप्प्यामधील पुढीलपैकी कोणत्या टप्प्याचा समावेश नाही. तर बघा शब्दपूर्व अवस्था असते, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ सुद्धा असतो आणि बौद्धिक विकासाची अवस्था सुद्धा असते मित्रांनो. परंतु ऑप्शन क्रमांक 3 काय आहे अमूर्त क्रियाकाल हा त्यात नसतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14. 14वा प्रश्न विचारलेला आहे की किशोर अवस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी. 2013च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पेपर 2 मध्ये प्रश्न विचारलेला होता. 4 ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो. लेखन वाचन या कौशल्यावर भर द्यावा हे बरोबर आहे. शालेय तासिका मोठ्या कराव्यात, अध्यापनात कृतीला जास्त प्राधान्य द्यावे हे सुद्धा बरोबर आहे आणि नाट्यकरणामध्ये भाग घेण्याची संधी मुलांना द्यावी हे सुद्धा बरोबर असणार आहे मित्रांनो. परंतु शालेय तासिका मोठ्या कराव्यात हे या ठिकाणी काय आहे चुकीचा दिलेला आहे. प्रश्न असा होता की किशोर अवस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी. तर म्हणजे शालेय तासिका मोठ्या कराव्यात हे गोष्ट काय आपल्याला मित्रांनो टाळावी लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. 15वा प्रश्न विचारलेला आहे की 25 पेक्षा कमी बुद्धी गुणांक असलेल्या विद्यार्थी पुढीलपैकी कोणत्या वर्गात बसेल अशा प्रकारे प्रश्न आहे मित्रांनो. 2013च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न सुद्धा विचारला गेला होता आणि याला आपण निर्बुद्ध म्हणू. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16. 16वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा कारक विकासामध्ये गुटेरेजीने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही. 2014च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की कारक विकासामध्ये गुटेरेजने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही. तर 4 ऑप्शन दिलेले आहे. कारक विकासाच्या संबोधात व्यक्तिभिन्नता दिसून येते हे बरोबर आहे. शेष अवस्थेत व बाल्यावस्थेत कारक क्रियांचा विकास विशिष्ट क्रमाने होतो हे सुद्धा बरोबर आहे. कौमार्य अवस्था प्राप्त होईपर्यंत मुलामुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येते हे काय आहे चुकीचा दिलेला आहे. आणि प्राथमिक शाळेतील मुलांच्या कारक विकासाच्या प्रामुख्याने शारीरिक विकासातील पक्वता आणि सराव यावर अवलंबून असते हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे की शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही. मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो. 2014च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला होता की शारीरिक विकासाबाबत कोणती बाब लागू पडत नाही. तर हे बघा विकास हा परिमाणात्मक असतो, विकास क्रमबद्ध असतो बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा वेग भिन्न असतो, डेफिनेटली भिन्न असतो. विकासातील बदल सुधारणात्मक असतात हे सुद्धा बरोबर आहे. परंतु विकास हा परिमाणक नसतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. कारण की विकास हा परिमाणात्मक कधीही नसतो. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18. 2014च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला होता की कंठस्थ ग्रंथीतून
पाझरणाऱ्या अंतर्स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास डॅश डॅश होतो. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. उंची वाढते, बौद्धिक विकास घडतो, वजन कमी होतं किंवा शारीरिक वाढ चांगली होते. तर हे बघा मित्रांनो, कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्त्रावाचं प्रमाण कमी झाल्यास बौद्धिक विकास घडतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही. 4 ऑप्शन दिलेले आहे. बाह्य परीक्षेला पूरक साधन होणे बरोबर आहे. शिक्षकांना स्वरोजगारास मदत करणे हे चुकीचं दिलेलं आहे, कारण सातत्यपूर्ण मूल्यमापन हे शिक्षकांसाठी नसतो, विद्यार्थ्यांसाठी असतो. ओके, म्हणजे 3रा आणि 4था पर्याय आपला बरोबर असणार आहे मित्रांनो. विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास विषयी चांगल्या सवयी लावणे बरोबर. विद्यार्थ्याचे शैक्षणिक निदान करणे हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न दिलेला आहे की अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता. हा प्रश्न मित्रांनो कठीण प्रश्न आहे आणि 2014च्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे 14 डिसेंबर 2014 आय थिंक हा प्रश्न पेपर 2 विचारला गेला होता की अवधान नियंत्रित करणाऱ्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता. तर हे बघा आवर्तने हे काय असणार आहे मित्रांनो, बाह्य घटक या ठिकाणी असणार आहे. तर अतिशय इम्पॉर्टंट आणि टॉप 20 सिलेक्टेड क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. अशाच प्रकारचे प्रश्न आपण आमच्या चॅनलमध्ये अपलोड करणार आहे. जवळपास मित्रांनो 35 ते 40 व्हिडिओ तुम्हाला जे आहे ते फ्रीमध्ये मिळणार आहे परीक्षेसाठी. 23 नोव्हेंबर 2025 जी परीक्षा देणार आहे मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी, त्यासाठी अत्यंत उपयुक्त आपण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. आणि मित्रांनो फक्त इतकाच करा, CDP आणि हिंदी विषयासाठी मी तुम्हाला सांगतो की जे आमचे नोट्स आहे, क्वेश्चन सेट आहे ते वाचा आणि हे प्रश्नपत्रिका तुम्ही हल करत राहा मित्रांनो, सॉल्व करत राहा. म्हणजे तुमचा जे निकाल आहे मित्रांनो 100+ तुम्हाला मिळेल, म्हणजे 100पेक्षा जास्त मार्क तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.